मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, खुशी ही कशामुळे आपली कमी होते यासाठी दोन घटक जबाबदार आहेत. जो काही विचार आपण करतो आहे तो कशा पद्धतीचा करतो आहे हे सुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एक तर आपण ज्या काही गोष्टी भूतकाळामध्ये घडून गेलेल्या आहेत त्याचा जास्तीत जास्त विचार करतो आणि त्याचा पश्चातापसुद्धा आपण करत असतो. म्हणजे आपण चांगले वागलो नाही तर याबाबत स्वतःलाच दोष देत बसतो. ही पहिली गोष्ट. मित्रांनो, दुसरी गोष्ट कोणती आहे तर ती म्हणजे आपण भविष्यकाळाचा फार विचार करतो, जो अद्याप काळ आलेला नाही आणि आपल्यातच चिंता वाढवत आपण बसतो. मित्रांनो, एकीकडे भूतकाळ आणि दुसरीकडे भविष्यकाळ आहे. दोन्ही सध्या नाही आहे, तरी एकाबाबत पश्चाताप आणि दुसऱ्याबाबत चिंता ही जरूरच आपल्याला लागलेली आहे आणि यामुळेच अस्वस्थपणा, बेचैनी ही आपल्यामध्ये जास्त वाढलेली आहे आणि यांनीच आपल्यामधील खुशी, आनंदही हिरावला जातो आहे. म्हणून मित्रांनो, भविष्यकाळाचा आणि भूतकाळाचा विचार न करता सध्या जो वर्तमान काळ आहे त्यातच जगणे आपण शिकलो पाहिजे. कारण जे काही सध्या घडत आहे तेच महत्त्वाचे आहे आणि आपले जिवंत असण्याचे तेच लक्षण आहे. म्हणून मित्रांनो, वर्तमान काळाचा जास्त विचार करून जगले पाहिजे. जर अशा पद्धतीने आपण जगू तरच आपल्यात खूप खुशी, आनंद निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.